जय ज्योती जय सावित्री। मी अर्चना राजेंद्र कावलकर, विभागीय अध्यक्षा, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र। आपल्यासमोर घेऊन येत आहे विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा याविषयी माहिती। चिखलदरा येथे शैक्षणिक पावसाळी सहल तसेच आपण सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात आनंद मिळविण्यास मीही जाऊन आले, आपणही जा। चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात असून याला विदर्भाचे नंदनवन असेही म्हणतात। चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव उंच दुर्गम हिल स्टेशन आहे। सुमारे 1118 मीटर म्हणजेच 3898 फूट उंचीवर वसलेले सौंदर्याने नटलेले आहे। हे ठिकाण पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षक दिसते। झरे बघण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असतो, म्हणून इथे हवा कायम थंड असते। हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। सातपुड्याच्या 7 पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते। मेळघाट रांग व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित आहे। चिखलदऱ्याच्या घाटात वाघ, मोर, अस्वले असे विविध प्राणी आहेत। 350हून अधिक पक्ष्यांच्या जाती आहे। ज्यांना पक्ष्यांची आवड आहे त्यांना तिथे खास आनंद मिळतो। जंगलाचे संवर्धन, औषधी वनस्पती, आदिवासी लोकसंस्कृती या सर्वांचा इथे अभ्यास मिळतो। या सहलीत प्रकृतीचा अनुभव, पर्यावरणीय जाणीव व पारंपरिक इतिहासाचा शोध ही मिळतो। इथे काही स्थळे आहेत की जे पाहून आपले मन मुग्ध होऊन जाते। ते स्थळ म्हणजे पंचबोल म्हणजे इको पॉइंट, देवी पॉइंट, बगीचा पॉइंट, भीमकुंड पॉइंट, प्रॉस्पेक्ट पॉइंट, बेला व्हिस्टा पॉइंट, बेलेंटाईन पॉइंट, मंकी पॉइंट, लॉग पॉइंट, लेन पॉइंट, वैराट पॉइंट, हरिकेन पॉइंट व किल्ला पॉइंट या सर्व स्थळांची नावे बहुतेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली असावी। याच ठिकाणी भीमाने किचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले, म्हणून त्याचे नाव किचकदरा असे पडले। पुढे त्याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा असे झाले। चिखलदऱ्यात गेल्यानंतर मुलांना निसर्गाच्या सानिध्यात आणि ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवाची संधी मिळते। त्यांचे ज्ञान अधिक दृढ होते। हनुमान पॉइंट, कायक पॉइंट आणि प्रॉस्पेक्ट पॉइंट वरून विहंगम दृश्य दिसते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परिसराची माहिती मिळते। चिखलदरा जातेवेळी नंद गणपती संग्रहालय आहे। हे मोथा गावाजवळ आहे। चिखलदरा परतवाडा रोडवर आहे। इथे 6000 निरनिराळ्या आकृतीच्या गणपती मूर्ती आहे, ज्या जगभरातून एकत्रित केलेल्या आहे। संग्रहालयाचा भारत बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा समावेश आहे। जय ज्योती जय सावित्री। धन्यवाद।